हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर दत्तात्रय. पाठीमागील इव्हॅल्युएशन ऑफ मनी या भागांमध्ये आपण वस्तू पैसा, धातू पैसा, कागदी पैसा आणि पत पैसा या विषयावरती बोललेलो आहोत. आजच्या भागामध्ये आपण ई मनी किंवा डिजिटल मनी या विषयावरती बोलणार आहोत. भारतातील बँकिंग क्षेत्र हे दिवसेंदिवस यशस्वीरित्या वाढत चाललेलं आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स, वेगवेगळे प्रोडक्ट्स हे आणले जातात आणि याचा वापर हा बँकेच्या ग्राहकाकडून केला जात असतो. या नाविन्यपूर्ण ह्या प्रोडक्टचा वापर ग्राहक ही त्या बदलत्या आर्थिक व्यवहारामध्ये स्वीकारत आहेत आणि त्याचा वापर करत आहेत. आपण जे व्यवहार करतो त्या व्यवहारामधील पेमेंट सिस्टीम आहेत त्या 3 प्रकारच्या असतात. पहिली सिस्टीम असते जी पेपर बेस्ड असते. या पेमेंट सिस्टीम मध्ये आपण आपले दैनंदिन व्यवहार व आपलं दैनंदिन देणं घेणं हे कॅशच्या माध्यमातून करत असतो. दुसरा प्रकार येतो पेपर बेस्ड इन्स्ट्रुमेंट. या पेपर बेस्ड इन्स्ट्रुमेंट मध्ये चेक, ड्राफ्ट्स या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण आपलं देणं भागवत असतो. तिसरा प्रकार येते नॉन कॅश ट्रान्झॅक्शन. नॉन कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये आपण जेव्हा आर्थिक व्यवहार करतोय किंवा आपण देणं घेण्याचा व्यवहार करतोय त्यावेळेस आपण कॅशच्या माध्यमातून आपलं दायित्व पूर्ण करत नाही, तर आपलं देणं किंवा आपलं दायित्व हे आपण आभासी चलनाच्या माध्यमातून पूर्ण करत असतो. हे आभासी चलन म्हणजे एक प्रकारचे डिजिटल करन्सी किंवा ई मनी याच्या माध्यमातून आपण पूर्ण करत असतो. सध्या वर्तमान काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये जवळपास 11% पर्यंतचे व्यवहार हे डिजिटल मनी किंवा इलेक्ट्रॉनिक मनी याच्या सहाय्याने केले जातात. आता डिजिटल मनी हा पैशाच्या उत्क्रांतीमधील अत्याधुनिक प्रकार हा मानला जातो. आपण डिजिटल मनी म्हणजे काय या संदर्भातील व्याख्या पाहूया. संगणकीय बँकिंग व्यवस्थेमध्ये संगणकीय संरचनेत अंकीय स्वरूपात अस्तित्व असणाऱ्या पैशाला ई पैसा किंवा अंकीय पैसा असेही म्हणतात. आपण ई पैशाची दुसरी एक व्याख्या पाहूया. ई पैसा म्हणजे असे मूल्य जे चलनी मुद्रेच्या मूल्यात रूपांतरित करण्यात येऊन ते इलेक्ट्रॉनिक साधनावर साठवले जाते व ज्याचा उपयोग होण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा किंवा नेटवर्कशी जोडलेल्या संगणकाची आवश्यकता असते. अजून आपण तिसरी एक व्याख्या पाहूया. विस्तृत स्वरूपात ई पैसा म्हणजे वास्तविक चलन मूल्याची इलेक्ट्रॉनिक साठवणूक असून जी यांत्रिक साधनावरती ठेवल्या जाते, जिच्या बँक खात्याचा उपयोग न करता व्यवहारातील रकमेचा शोधनासाठी उपयोग करण्यात येतो, परंतु तो पूर्व शोधन वाहक साधनाप्रमाणे कार्य करतो. या वेगवेगळ्या व्याख्या आपण पाहिल्या. यावरून आपल्या लक्षात आलं असेल म्हणजे स्वयंचलित यांत्रिक पद्धतीच्या माध्यमातून किंवा संगणक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वापरला जाणारा पैसा हा आपला इलेक्ट्रॉनिक पैसा किंवा ई पैसा असतो. आणि या पैशाचा वापर आपण कशासाठी करतो? ई पैशाचा वापर जसं आपल्याकडे फिजिकल मनी असताना आपण ज्या वस्तू सेवा खरेदी करतो त्या वस्तू सेवा खरेदी करण्यासाठी या डिजिटल मनीचा आपण वापर करत असतो. आता हे स्वयंचलित पद्धतीने म्हणजे हे सर्व व्यवहार हे स्वयंचलित पद्धतीने होत असतात. या स्वयंचलित पद्धतीने पेमेंट करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पैसा हा उपयोगात आणला जात असतो. सर्वात जास्त या डिजिटल मनीचा वापर ज्यावेळेस आपण इंटरनेटवरून जे व्यवहार करतोय त्या व्यवहाराचं पेमेंट करण्यासाठी आपण केला जात असतो. व्यक्ती ज्यावेळेस इंटरनेटच्या माध्यमातून काही वस्तू खरेदी करत असेल किंवा काही सेवेचा लाभ घेत असेल तर त्यावेळेस त्या वस्तू आणि सेवेच्या लाभापोटी त्याला त्याचं पेमेंट करावं लागतं. परंतु हे पेमेंट करण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये असलेला फिजिकल मनी या फिजिकल मनीचं रूपांतर हे डिजिटल मनी मध्ये करावं लागत असतं. आणि फिजिकल मनीचं डिजिटल मनी कन्व्हर्जन करण्यासाठी काही यंत्रणा, काही बँकिंग सिस्टीम
त्या कार्यरत असतात. आणि या फिजिकल मनीचं डिजिटल मनी मध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर तो व्यक्ती त्या वस्तू आणि सेवेचं पेमेंट करू शकतो. म्हणजे हा जो डिजिटल मनी आहे हा एक आभासी पैसा आहे किंवा त्याला आपण भ्रामक पैसा असं म्हणू शकतो. इंग्लिशमध्ये आपण त्याला व्हर्च्युअल मनी म्हणतो. व्हर्च्युअल मनी म्हणजे आपल्याकडच्या नेहमीच्या फिजिकल मनी प्रमाणे हा पैसा आपल्याला डोळ्याने दिसत नाही किंवा आपल्या नेहमीच्या फिजिकल मनी सारखं आपण त्याला हाताळू शकत नाही. व्हर्च्युअल मनीची साठवणूक कुठे होते आणि त्याचं नियमन कशा पद्धती होते हे जर आपण पाहूया. या डिजिटल मनीची या व्हर्च्युअल करन्सीची साठवणूक ही आपण ई पैशाची जी वेगवेगळी साधनं आहेत किंवा ई पैशाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत याच्यामध्ये आपण करू शकतो. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक वॉलेट्स आहे, डिजिटल वॉलेट्स आहे, पर्स आहे, मोंडेक्स आहे. या वेगवेगळ्या साधनांमध्ये आपण हा पैसा साठवणूक करू शकतो. आता या इलेक्ट्रॉनिक मनीची कशा पद्धतीने साठवणूक होते हे आपण पाहिलं. आता ह्या इलेक्ट्रॉनिक मनी होती, या व्हर्च्युअल करन्सी होती, नियमन करण्यासाठी एक बॉडी आहे जिच्याद्वारे याचं नियंत्रण केलं जातं. भारतातील पेमेंट अँड सेटलमेंट होत असतं या संदर्भात आपल्याकडे एक कायदा आहे. तो कायदा 2007 मध्ये करण्यात आला. त्या कायद्याचं नाव आहे पेमेंट सेटलमेंट सिस्टीम ऍक्ट 2007. याद्वारे आपल्याकडचा जो व्हर्च्युअल करन्सी आहे, डिजिटल करन्सी आहे, डिजिटल मनी आहे किंवा इलेक्ट्रॉनिक मनी आहे याच्यावरती नियंत्रण, त्याचं नियमन करण्याचं काम हे केलं जातं. आता याच्यावरती नियमन आणि नियंत्रण करतं कोण? तर याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि द बोर्ड फॉर रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम म्हणजे BPSS या दोन संस्था याच्यावरती नियंत्रण ठेवतात. आता आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही माहित आहे. दुसरी BPSS म्हणजे द बोर्ड फॉर रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ही रिझर्व्ह बँकेचीच, परंतु पेमेंट अँड सेटलमेंट या संदर्भातील धोरणात्मक निर्णय घेणारी एक सर्वोच्च संस्था आहे. आपल्या भारतामध्ये पेमेंट अँड सेटलमेंटसाठी दोन सिस्टीम वापरल्या जातात. एक आहे ग्रॉस सेटलमेंट सिस्टीम आणि दुसरी आहे नेट सेटलमेंट सिस्टीम. ग्रॉस सेटलमेंट ही भारतामध्ये RTGS साठी वापरली जाते. RTGS म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. दुसरी नेट सेटलमेंट. नेट सेटलमेंट सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस म्हणजे ECS क्रेडिटसाठी, दुसरं इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस म्हणजे ECS डेबिटसाठी, तिसरं क्रेडिट कार्ड, चौथं डेबिट कार्ड, पाचवं नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टीम, सहावं इमिडिएट पेमेंट सर्व्हिसेस आणि सातवं UPI यांचा समावेश होतो. अंकीय पैसा हा पैशाचा आधुनिक प्रकार असला तरी तो देशाच्या शासन प्रणालीद्वारे निर्देशित अपरिवर्तनीय पैशाचा एक प्रकार आहे. इलेक्ट्रॉनिक पैशाचा वापर आपण करायचं म्हटलं तर आपण त्यासाठी लागणारी साधने संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याचा वापर करून करू शकतो. या ई पैशाचे काही प्रकार पडतात. या प्रकारामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, स्मार्ट कार्ड, इलेक्ट्रॉनिक चेक, इलेक्ट्रॉनिक वॉलेट्स, डिजिटल वॉलेट, डिजिटल पर्स, मॉडेक्स, ई चार्ज, सायबर कॅश यासारखे चलन हे अंतर्भूत असते.